नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर याचा करेक्ट उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब, ताडोबा अंधारी वन्यजीव अभयारण्य. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. आणखीन एक आहे जे की त्याचं नाव आहे मायनी, हे पण पुणे या जिल्ह्यात आहे. मायनी अभयारण्य हे पण पुणे जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, नांदूर मधमेश्वर हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदूर मधमेश्वर हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, विविध प्रकारचे पक्षी. नांदूर मधमेश्वर हे कुठे आहे? तर हे नाशिक या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, रायगड. मित्रांनो, एक मी शॉर्ट ट्रिक सांगेन, जे की कर्नाळा, अर्नाळा, नरनाळा असे काही नाव आहे जे की आपल्याला खूप कन्फ्यूज करत आहे. हे कोणत्या राज्यात येतात, कोणत्या जिल्ह्यात येतात ते लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. तर ट्रिक आहे नापकर, NAAAPKR. तर नरनाळा अमरावती येत आहे, अर्नाळा पालघर आणि कर्नाळा रायगड अशी एक ट्रिक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो. तर ह्यालाच पहिलं पहिली पक्षी अभयारण्य आहे जे की कर्नाळा इथे आहे. पुढचा प्रश्न, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली. तर डेट आहे 28 डिसेंबर 1885. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे जे एका उल्कापातामुळे तयार झाले आहे असे मानले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, बुलढाणा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे वेगळे होतात? खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे वेगळे होतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, हरिश्चंद्र बालघाट या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे वेगळे होतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वीकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जातात? महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वीकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, पुणे हे शहराला ऑक्सफर्ड पूर्वीकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? स्त्री शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना कोणी केली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्ग सर्वात लांब आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात लांब आहे?
याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब NH52. हे राष्ट्रीय मार्ग सर्वात लांब आहे, जे की महाराष्ट्रात आहे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चे BCCI अध्यक्षपदी निवड झाली? जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCI अध्यक्षपदी निवड झाली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क रॉजर बिन्नी. पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेची कार्यकारी मंडळावर निवड झाली? जानेवारी 2025 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी मंडळावर निवड झाली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर मनसुख मांडविया. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क बिहार या राज्यात करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब गुजरात. पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंनी पुरुष एकेरीत ऑलिम्पिक ओपन टेनिस स्पर्धेत जिंकली? जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ नोवाक जोकोविच. हे कोणत्या देशाचे आहेत? सर्बिया या देशाचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.